जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करतोय जगभरातल्या दिवसातल्या महत्त्वाच्या बातम्यांना। हाँगकाँगमध्ये नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याविरोधात शहरातल्या मध्यवर्ती शॉपिंग मॉलमध्ये आंदोलन करण्यात आलं। यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेत आंदोलन करणाऱ्या गटाला ताब्यात घेतलं। हाँगकाँग मुक्ती आमच्या काळातील क्रांती अशा घोषणा आंदोलकांकडून देण्यात येत होत्या। नव्या कायद्यामुळे दडपशाही करण्यास पोलीस आणि प्रशासनाला मुक्त अधिकार मिळणार असल्याचा आरोप या आंदोलकांकडून करण्यात आला। नवा राष्ट्रीय कायदा लागू करण्यावरून हाँगकाँगमध्ये मोठा असंतोष निर्माण झालाय। हाँगकाँगची स्वायत्तता या कायद्याने संपुष्टात आली असून नागरिकांच्या स्वातंत्र्यावरही बंधनं आली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे। हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी सुरू असलेलं आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे। अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री पाहायला मिळते। नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत एका 23 वर्षाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हाँगकाँगचं स्वातंत्र्य परत करा आमच्या काळातील चळवळ अशा घोषणा काळ्या झेंड्यावर लिहून ही व्यक्ती मोटरसायकलवरून शहरात फिरली होती। टोंग यिंग असं या व्यक्तीचं नाव असून नव्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणारी ती पहिली व्यक्ती आहे। हाँगकाँगमधील अमेरिकेचे अधिकारी हॅन्सकॉम स्मिथ यांनी नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय। या कायद्यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येणार आहे असा आरोप त्यांनी केला। स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी आणि जबरदस्तीने दडपशाहीचं वातावरण निर्माण करण्यासाठीच राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा वापर करण्यात येत असल्याचं जनरल हॅन्सकॉम स्मिथ यांनी म्हटलंय। हाँगकाँगमध्ये लागू करण्यात आलेल्या नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याविरोधात जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। खुद्द चीनी विद्यार्थीही या कायद्याविरोधात प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात। जर्मनी इथं शिक्षणासाठी आलेल्या चीनी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे स्वातंत्र्याची गळचेपी करणं योग्य नसल्याचं मत खासगीत व्यक्त करण्यात आलं। या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। पुन्हा मायदेशी परतणं अवघड होईल अशी भीती विद्यार्थ्यांना सतावते। ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते। त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने 2 मोठ्या राज्यांच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। न्यू साऊथ वेल्स, सिडनी ते व्हिक्टोरिया आणि मेलबर्न या शहरांची सीमा सील करण्यात येणार आहे। या राज्यांमधून ऑस्ट्रेलियाच्या इतर भागात कोरोना संसर्ग वाढू नये याकरता ही उपाययोजना करणार असल्याचं अधिकारी सांगतायत। तब्बल 4 महिन्यांनंतर दक्षिण आफ्रिकेतील शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत। जोहान्सबर्गमधील मेलपाक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्या पालकांनी स्वाक्षरी केलेली संमती फॉर्म दर्शवावा लागणार आहे। यानंतर विद्यार्थ्यांचे हात सॅनिटाईज करण्यात आले। शाळा सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकवर्गात साशंकता आहे। जगप्रसिद्ध मोनालिसाचं छायाचित्र असलेलं फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील लुवर संग्रहालय पुन्हा उघडण्यात आलंय। तब्बल 4 महिन्यांनंतर हे संग्रहालय पर्यटकांकरता खुलं करण्यात आलंय। संग्रहालयामध्ये मास्क घालणं बंधनकारक असून मर्यादित पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे। संग्रहालयामध्ये दररोज 7,000 पर्यटक हजेरी लावतील असा विश्वास व्यवस्थापनाला आहे। कोरोना संसर्गामध्ये गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटरची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते। चेक रिपब्लिक देशात अशा रुग्णांसाठी व्हेंटिलेटरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत होता। यासाठी स्थानिक थॉमस केपलर या व्यावसायिकानं व्हेंटिलेटर निर्मितीला सुरुवात केली। सामान्य मशीनच्या आढळणाऱ्या सुट्या भागांमधून त्यानं व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे। माफक किमतीमध्ये हे व्हेंटिलेटर्स या देशातील अनेक रुग्णालयांना पुरवले जात आहेत। कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं कोसोवो या सरकारनं राजधानीसह आणखी 3 शहरांमध्ये निर्बंधांच्या वेळेत वाढ केली आहे। सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राजधानी प्रिस्टिनासह इतर 3 शहरांमध्ये रात्री 9 ते सकाळी 5 दरम्यान संचारबंदी राहणार आहे। तसंच सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक असणार आहे। 1 महिन्यापूर्वी कोसोवामध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत। इंग्लंडमध्ये पब आणि रेस्टॉरंट्स तब्बल 3 महिन्यांनंतर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे। इथं येताना कोरोनाचा धोका लक्षात घेऊन नागरिकही सरकारने दिलेली मार्गदर्शक तत्त्व पाळत असल्याचं इंग्लंडचे आरोग्य सचिव मॅट हॅककॉक यांनी सांगितलंय। तसंच रेस्टॉरंट्स उघडल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ होईल ही भीतीही निरर्थक ठरली असल्याचं हॅनकॉक यांनी सांगितलंय। ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोना संसर्गात जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना अभिवादन केलं। जॉन्सन यांनी आपल्या 10 डाउनिंग स्ट्रीट या कार्यालयाबाहेर उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली। तर लंडनमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या छतावर उभं राहून अभिवादन केलं। रशियन खाद्य विक्रेत्यांनी मॉस्कोमध्ये कुरिअरना कर्मचाऱ्यांना अभिवादन करण्यासाठी एक स्मारक उभारले। कोरोना संसर्गामुळे लावलेल्या निर्बंधांच्या काळात जीवाची पर्वा न करता डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे स्मारक उभारण्यात आलं। धातू आणि कॉन्क्रीटपासून बनवलेल्या या स्मारकात कुरिअर देणाऱ्या व्यक्तीचं चित्र रेखाटण्यात आलंय। अमेरिकेच्या न्यूयॉर्क या शहरामध्ये असलेला फ्रेडरिक डगलस यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी तोडफोड केली।
मॅपलवूड पार्क इथं असलेला हा पुतळा तोडून तो जिन्नेसी नदीच्या कडेला तोडून फेकण्यात आला होता. अमेरिकेतील स्मारकांवर सूड उगवण्याच्या सुरू असलेल्या घटना खूपच दुर्दैवी असल्याचं मत डेमोक्रॅट सदस्य कार्विन आयसन यांनी म्हटलंय. 5 जुलै 1852 मध्ये रॉचेस्टरमध्ये डग्लस यांनी गुलामगिरीवर दिलेलं भाषण खूपच गाजलं होतं. अमेरिकेतल्या बाल्टिमोर इथं आंदोलकांनी क्रिस्टोफर कोलंबसच्या पुतळ्याची तोडफोड केली. आंदोलकांनी दोरीच्या सहाय्यानं हा पुतळा खाली खेचत तो नदीत फेकून दिला. यानंतर ब्लॅक लाईव्ह मॅटरच्या घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या. अमेरिकेतील मूळ रहिवाशांच्या शोषणासाठी इटालियन संशोधक कोलंबस जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. 1984 मध्ये माजी महापौर विल्यम डोनाल्ड शेफर आणि राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी हा पुतळा बसवला होता. अमेरिकेतील अटलांटा शहरात एका पोलीस ठाण्याची तोडफोड आंदोलकांकडून करण्यात आली. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या आंदोलकांकडून फटाके वाजवून नंतर दगडफेक करण्यात आली, तर काही पेटते फटाके पोलीस ठाण्यात फेकून ते जाळण्याचाही प्रयत्न झाला. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. फ्रान्सची राजधानी पॅरिस इथं वंशभेद विरोधी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. देशातील गुलामगिरीचं प्रतीक असलेली स्मारकं हटवण्यात यावीत अशी मागणी आंदोलकांकडून होतीये. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पुरातन स्मारक आणि नावं अजिबात बदलली जाणार नाहीत असं स्पष्ट केलेलं आहे. 1 जुलैपासून लागू झालेल्या नवीन शस्त्र कायद्याविरोधात अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्याच्या डाऊनटाऊन रिचमंड या भागात आंदोलन करण्यात आलं. नवीन कायद्यामध्ये शस्त्र खरेदी करताना त्याची पार्श्वभूमी तपासण्यात येणार आहे. तसंच स्वतः किंवा इतरांच्या दृष्टीने धोकादायक समजल्या जाणाऱ्या व्यक्तीकडून रिव्हॉल्व्हर काढून घेण्याचा अधिकार पोलिसांना असेल. ही आपल्या हक्काची गळचेपी असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. तर गोळीबाराच्या वाढत्या घटना पाहता अशा प्रकारचा कायदा आपण आणणं गरजेचं होतं असं डेमोक्रॅट पक्षाचं म्हणणं आहे. अमेरिकन स्वातंत्र्य दिनादिवशी शिकागो इथं एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एक 7 वर्षाची मुलगी आहे. कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारात हा प्रकार घडला. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. शिकागो पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिली. अमेरिकेतील लेक कोयूर डिअलेन इथं झालेल्या विमान अपघातात 2घांचा मृत्यू झाला असून 6 जण बेपत्ता आहेत. 2 विमानांची धडक होऊन ती पावडर हॉर्न या खाडीजवळ कोसळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या घटनेनंतर तातडीनं बचाव पथक दाखल झालं. 2घांचे मृतदेह सापडले. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या 2 विमानांमध्ये एकूण 8 प्रवासी आणि चालक दल असल्याची माहिती समोर येते. जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी पुढील वर्षी टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन दिलंय. टोकियोच्या नवनियुक्त गव्हर्नर युरिको कोइके यांनी आबे यांची भेट घेतली. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकची मोठी जबाबदारी कोइके यांच्यावर असणार आहे. कोइके यांच्याकडे आबे विरोधक आणि 2021 मध्ये पंतप्रधान पदाच्या प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. जपानमधील टोकियोचे नवनियुक्त गव्हर्नर युरिको कोइके यांनी टोकियो आणि ऑलिम्पिकचे अध्यक्ष योशिरो मोरी यांची भेट घेतली. कोरोना व्हायरस विरुद्धच्या उपाययोजनांना प्राधान्य देताना आम्ही स्पर्धेसाठी तयारी सुरू ठेवू असा विश्वास कोइके यांनी व्यक्त केला. खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य देताना खर्चही कसा कमी करता येईल याकडे पाहणार असल्याचं कोइके यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्रसंघाकडून जगभरात सुरू असलेल्या युद्धविरामाच्या प्रयत्नांचं पोप फ्रान्सिस यांनी कौतुक केलं. जगात शांतता प्रस्थापित झाल्यास कोरोनाच्या मोठ्या संकटाचा मुकाबला करण्यास सर्व देशांना बळ मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अडचणीत सापडलेल्यांना मदत करा, किमान 90 दिवस शस्त्रसंधी करा असं आवाहन पोप यांनी केलं. गाझापट्टीजवळच्या भागात रॉकेटचा मारा करण्यात आल्याचा दावा इस्रायलनं केला. यानंतर इस्रायलकडूनही प्रत्युत्तरादाखल विमानातून मिसाईल डागण्यात आली. लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्सनी हमासच्या ठिकाणांवर हल्ले केल्याचं इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये युद्धबंदी केल्यानंतर प्रथमच हमासकडून हा रॉकेट हल्ला करण्यात आला. दक्षिण जपानला मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला. इथं आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे अशी भीती व्यक्त होतीये. कुमा नदी काठावरील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. हितोशी शहरात पुरामुळे रेल्वे रूळ वाहून गेलेले आहेत. तर कुमामोटा या प्रांतातील हजारो रहिवाशांना बचाव पथकानं सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलंय. चीनच्या नैऋत्येकडील गुईझोऊ या प्रांतातील विद्यार्थ्यांच्या रॉक म्युझिक बँड ऑनलाईन व्हायरल झालेला आहे. लियुपन शुई या शहरातले सामान्य कुटुंबातील हे विद्यार्थी आहेत. शालेय शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी हा बँड तयार केला. पाश्चात्य आणि पारंपरिक संगीताचा अप्रतिम मिलाप या विद्यार्थ्यांच्या बँडमधून बघायला ऐकायला मिळतो आहे. कोरोनाचं थैमान सुरू असताना चीनमध्ये प्लेगच्या साथीचा फैलाव होण्याची शक्यता निर्माण झाली. उत्तर चीनमधील एका शहरामध्ये
ब्युबॉनिक प्लेगचे 2 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर शहरातील आरोग्य यंत्रणेनं हाय अलर्ट जारी केलाय. चीनी प्रसार माध्यमांनी या आजाराचे 2 रुग्ण आढळून आल्याचं स्पष्ट केलंय. मात्र प्राण्यांमधून मानवामध्ये या आजाराचा सहज संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच भविष्यात ब्युबॉनिक प्लेगचे आणखी काही रुग्ण आढळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कोरोना संक्रमणामुळे जगभरात 5 लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये अटी शिथिल करायला सुरू झाल्यानं संक्रमण वाढतंय. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात काही देशात संक्रमण आणखी वाढेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रॉस एडनॉम यांनी दिलाय. कोरोना व्हायरस हवेतील सूक्ष्म कणांमधूनही पसरतो असा दावा जगातील 239 संशोधकांनी केला आहे. तसं पत्र त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला दिलंय. बाधित व्यक्ती शिंकली किंवा खोकली तर कोरोनाचा संसर्ग होतो किंवा त्या व्यक्तीने स्पर्श केलेल्या वस्तूंना आपण जर स्पर्श केला तर प्रादुर्भाव होतो. या 2च मार्गांवर WHO ठाम आहे. पण प्रादुर्भावाचा तिसरा मार्गही आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे. एरोसॉल्स या नावाचे सूक्ष्म कण कित्येक तास हवेत तरंगतात आणि बरंच अंतर सरकतात सुद्धा. त्यामुळे बंदिस्त ठिकाणांमध्ये कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढतो असा त्यांचा दावा आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात 48 डॉक्टर्सनी राजीनामा दिला आहे. कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत असं म्हणत त्यांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचं मोठं नुकसान होत आहे. पाकिस्तानात आतापर्यंत 2,28,000 कोरोना संक्रमित आहेत, ज्यात 4,700 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. श्रीलंकेमध्ये कोरोना संक्रमणामध्ये लॉकडाऊनमुळे 115 दिवस बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. पहिला रुग्ण सापडल्यानंतर मार्चपासून शाळा बंद आहे. टप्प्याटप्प्यानं सगळे वर्ग सुरू केले जाणार आहेत. ताप, सर्दी, खोकला असेल तर मुलांना शाळेत न पाठवण्याचं आवाहन पालकांना करण्यात आलं आहे. नियमांचं काटेकोरपणे पालन केलं नाही तर एप्रिलपर्यंत आणखी 27,000 कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचा इशारा ब्रिटनमधल्या वरिष्ठ आरोग्य तज्ज्ञांनी वर्तवला आहे. दिवसाला 2 ते 3,000 रुग्ण सापडत असतील तर ही परिस्थिती ओढावू शकेल असा इशारा त्यांनी दिलाय. मेक्सिको सिटीमध्ये कोरोनाचं संक्रमण रोखण्याकरता आता वाहनचालकांना नवे नियम लागू केले जाणार आहेत. दुचाकीवरील वाहनचालकांसाठी आता नवा मार्ग तयार केला गेलेला आहे. नागरिक कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुचाकी पथांचा अधिक वापर करत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात आज 127 नवीन रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या वाढल्यानं व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स राज्याच्या सीमा बंद करण्यात येणार आहेत. रविवारी 74 रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत 24,500 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मेक्सिकोमध्ये ड्रग्ज नेणारं एक विमान महामार्गावर उतरवलं आणि त्यानंतर विमानानं पेट घेतला. विमानानं इमर्जन्सी लँडिंग केलं की यामागे काही घातपात याचा शोध आता घेतला जातोय. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तर या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या वेगवान बातम्यांकडे. कॅलिफोर्नियामध्ये लागलेली मोठी आग, महामार्ग बंद करण्यात आलेला आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या आगीचा जवळपास 400 एकर परिसराला फटका बसला आहे. या परिसरातील शेकडो घरं या आगीत जळून खाक झाली आहेत. आतषबाजीमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जातोय. कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या बंदीनंतर चेचेनिया या ठिकाणी पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे. आता हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये ग्राहकांची वर्दळ दिसू लागली आहे. दुकानं आणि पार्क पुन्हा एकदा नागरिकांकरता खुली करण्यात आली आहे. लिबियनमधील बेनघाझी इथं रविवारी नागरिकांकडून निदर्शनं करण्यात आली. देशांतर्गत व्यवहारामध्ये तुर्की हस्तक्षेप करत असतात त्यांचा दावा आहे. तुर्कीने त्रिपोलीतील देशातील आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकारकडे काही शस्त्रही पाठवली आहेत. ब्रिटनच्या ड्यूक आणि डचेस ऑफ केम्ब्रिज यांनी रविवारी नॉर्फोक इथल्या रुग्णालयामध्ये भेट दिली. देशातील सार्वजनिक आरोग्य सेवेचा 72वा वर्धापन दिन यावेळी साजरा करण्यात आला. रविवारी लंडनमधील नेत्यांनी आणि नागरिकांनी NHS आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मानवंदना दिली. जगभरात सुरू असलेल्या कोरोना विषाणूचं थैमान रोखण्याकरता शेकडो कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. त्यामुळे या साथीच्या आजारात काम केलेल्या शेकडो NHS कर्मचाऱ्यांना धन्यवाद देण्याकरता नागरिक रस्त्यावर उतरले होते. कामगारांना अधिक हक्क मिळावेत या मागणीकरता 100हून अधिक कामगार रोममध्ये रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. कामगारांसाठी लढणाऱ्या युनियननं या आंदोलनाचं आयोजन केलं होतं. कोरोनाचं संकट घोंगावत असताना कामगारांनी रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं. 180 स्थलांतरितांना रेस्क्यू करण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे. ओशन वायकिंग या जहाजामधून या नागरिकांना आणलं जात आहे. हे जहाज सिसिलीच्या पोर्टो एम्प्लेदोले इथं दाखल होणार आहे. 4 वेगवेगळ्या जहाजांमधून या नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलं.
पूर्व इंडोनेशियामध्ये 28 जणांना घेऊन जाणाऱ्या एका मासेमारी बोटीने धडक दिली आहे. त्यात 2 लहान मुलं ठार झाली असून 7 जण बेपत्ता झाल्याची माहिती तिथल्या एका अधिकाऱ्यानं दिली आहे. खरं तर या बोटीची क्षमता फक्त 15 जणांची असताना त्यातून 28 प्रवाशांना नेण्यात आलं. दरम्यान 2 मृतदेह आणि 19 जणांना या खवळलेल्या समुद्रात रेस्क्यू करून बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर 7 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक आणि बचाव पथकानं दिली आहे. थायलंडमध्ये कोह सामुई या बेटावर नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या ऑक्सबिल या कासवांच्या पिलांना समुद्रात सोडण्यात आलं. कासवांनी 85 अंडी दिली होती. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा किनाऱ्यावर अंडी देण्यासाठी येणाऱ्या कासवांचं प्रमाण वाढलं असल्याचं निरीक्षण वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेमध्ये शनिवारी झालेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 7 वर्षांची मुलगी आणि 13 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. शिकागो शहरात ही धक्कादायक घटना घडली. आतापर्यंत कुणालाही याबाबत अटक झालेली नाही. अमेरिकेतील साऊथ कॅरोलिना या राज्यामध्ये झालेल्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झाला. यात 12 जण जखमीही झाले. त्यामध्ये अजून कुणालाही अटक झालेली नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावाला 4 महिने होत असले तरी इराणनं मास्कचा वापर बंधनकारक केलेला आहे. इराणी नागरिक कोरोना संबंधीचे नियम फार गांभीर्यानं घेत नाहीत. लॉकडाऊनमुळे इराणची अर्थव्यवस्थाही नाजूक स्थितीत आहे. रशियालगतच्या सर्बिया देशामध्ये सरकारविरोधात नाराजी निर्माण झाली आहे. सरकारी रुग्णालयांची स्थिती सुधारा, चांगल्या सोयीसुविधा द्या अशी मागणी इथले नागरिक करतायत. रविवारी नोव्ही पाजार या शहरातील रहिवाशांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. या सगळ्या वेगवान घडामोडींसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.